बघा या सरदाराची चूक, याला माहीतच नव्हतं की ज्या मुलाला तो वाचवतोय त्याच्या मागेच बॉम्ब बांधलेत आणि इकडून आपला विक्रम होता तयार। एका बाणाने अख्खा खेळ कसा पालटला बघा या ॲक्शन पॅक्ड सीनमध्ये। बीस्ट किंग म्हणजेच तो सरदार आपल्या छोट्या पिल्लाला उचलून बघतो। त्याला लगेच कळतं की हा तर त्याचाच हरवलेला मुलगा आहे। तो त्याला लगेच कळपात लपून राहायला सांगतो, पण त्याच्या लक्षात येत नाही की त्या पिल्लाच्या मागे खूप सारे बॉम्ब बांधलेले आहेत। त्याच वेळी आपला विक्रम, तो माणूस आधीच लपायला योग्य जागा शोधून बसला होता। तो त्या प्राण्यांच्या कळपात बांधलेल्या बॉम्ब्सवर निशाणा लावतो आणि ॲरो मारायला तयार होतो। त्याला सरदाराला बॉम्बने उडवून टाकायचं होतं, पण जसा तो ॲरो पुढे जातो प्राण्यांचा कळप स्वतःच्या बचावासाठी त्याला थांबवतो। विक्रमला विश्वास बसत नाही की प्राण्यांकडे अशी कमालची डिफेन्स टेक्निक आहे, म्हणून तो दुसरीकडे जातो। परत बॉम्ब्सवर निशाणा लावून ॲरो मारतो, पण प्राणी परत हुशारी दाखवून ॲरोला थांबवतात। तेव्हाच त्या प्राण्यांच्या सरदाराला पण विक्रम तिथे असल्याची चाहूल लागते। तो लगेच आपल्या कळपाला इशारा करतो। कळपामागून कळप प्राणी जिथे विक्रम लपला होता त्या उंच टावरवर हल्ला करायला सुरुवात करतात। विक्रम बघतो की प्राणी टावरला घेरून टाकायच्या अगदी जवळ आले, म्हणून तो एका स्टीलच्या झिपलाईनच्या मदतीने तिथून निघायचा निर्णय घेतो। तो त्या झिपलाईनवरून प्राण्यांच्या कळपाजवळून जात असतानाच तो संधी साधून कळपाच्या मधल्या मोकळ्या जागेतून ॲरो मारून देतो। एक प्राणी हे बघून लगेच तो ॲरो आपल्या तोंडात पकडतो, पण ॲरो बॉम्बला लागला होता आणि चेन रिॲक्शनमुळे झालेल्या धमाक्यात ते सगळे मारले जातात। सरदार मेल्याने बाकीचे प्राणी दिशाहीन होतात आणि सगळे हार मानून सैरभैर होतात।